तर नमस्कार मंडळी, माझं नाव मयूर. जर तुम्ही जिम जॉईन केली आहे किंवा तुम्हाला घरी वर्कआउट करायचं आहे, तुम्हाला काहीच माहीत नाही, सध्या तुम्ही बिगिनर आहात, तर तुम्हाला कोणता वर्कआउट केला पाहिजे, कसा वॉर्मअप केला पाहिजे, कशी स्ट्रेचिंग केली पाहिजे, तर हे सगळं आज मी तुम्हाला करून दाखवणार आहे स्वतः. तर तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. तर चला व्हिडिओला सुरुवात करूया. तर चला, आपण वॉर्मअपला सुरुवात केलेली आहे. सर्वात महत्त्वाचं, वॉर्मअप का करायचा? तर वॉर्मअप करण्यामागचं कारण असं आहे की वर्कआउटच्या आधी वॉर्मअप जर तुम्ही नाही केला तर तुम्हाला इंजुरीचे चान्सेस वाढतात किंवा आपली बॉडी एकदम शांत व्यवस्थित असते. डायरेक्ट आपण वर्कआउटला चालू केलं तर आपले मसल फायबर तुटायचा प्रयत्न जास्त राहतो किंवा आपल्या इंजुरीचे प्रॉब्लेम जास्त राहतात. वॉर्मअप केल्यानंतर बॉडी एकदम फ्रीली होते, म्हणजे बॉडीला पण कळून जातं की बॉडीची मूवमेंट चालू आहे, आता इथनं पुढं हेवी ट्रेन करायचं आहे किंवा काय करायचं आहे ती बॉडीला आधी समजून जातं. त्यामुळे वॉर्मअप हा कधीच स्किप करायचा नाही. सर्वात महत्त्वाचं म्हणजे वॉर्मअप आहे. वॉर्मअप आणि वर्कआउट झाल्यानंतर स्ट्रेचिंग, ह्या दोन गोष्टी कधीच चुकवायच्या नाहीत. त्यामुळे चला पहा तुम्ही मी कसा वॉर्मअप करतो आहे. वॉर्मअप स्टार्ट केलेला आहे. प्रॉपरली जोपर्यंत वॉर्मअप होत नाही, पूर्ण बॉडी आपली स्टेबल होत नाही किंवा आपली पूर्ण बॉडी गरम होत नाही ना, तोपर्यंत वर्कआउट सुरुवात नाही करायचा. पूर्ण बॉडीची मुवमेंट झाली पाहिजे. फुल बॉडीचा वॉर्मअप करून घ्यायचा. वॉर्मअप झाल्यानंतर मग आपलं काय असेल ते वर्कआउटला आपण सुरुवात करायची. पण वॉर्मअप कधीच स्किप करायचा नाही. वॉर्मअप हा सगळ्यात महत्त्वाचा पार्ट आहे तर तुम्ही पाहू शकता आपला वॉर्मअप झालेला आहे. वॉर्मअप झाल्यानंतर सर्वात पहिल्यांदा आपण 100 जंपिंग जॅक्स घेणार आहेत. जंपिंग जॅक्सचे फायदे, जंपिंग जॅक्स का घ्यायचे? जंपिंग जॅक्स घेतले ना, पूर्ण बॉडीची फॅट लॉससाठी पण मदत होते, प्लस ओव्हरऑल बॉडीची मूवमेंट होत असते त्याच्यामध्ये. त्यामुळे जंपिंग जॅक्स घ्यायची. जंपिंग जॅक्स कंप्लीट झाले तर चला आता आपण घेणार आहेत पुशअप्स. सर्वात पहिल्यांदा व्यवस्थित टान्स घ्यायची, हाताची पण आणि पायाची पण. मग व्यवस्थित मुवमेंटनं पूर्ण बॉडी व्यवस्थित खाली गेली पाहिजे, परत वरती आली पाहिजे, असे पूर्ण व्यवस्थित असे पुशअप्स घ्यायचे. पुशअप्स 15-20 तुमच्या कॅपॅसिटीनुसार जसं जातील तसे पुशअप्स घ्या. पुशअप झाले, आता आपले पुशअप्स कंप्लीट झाले. आता आपण घेणार आहेत बॉडी वेट स्क्वॉट. सर्वात पहिल्यांदा पायाची ट्रान्स आहे ना, ती आपली हिप विड्थ ट्रान्स घ्यायची. व्यवस्थित अशी बॉडी स्टेबल करायची. एकदम स्लोली खाली जायचं, परत स्ट्रेट व्हायचं, एकदम स्लोली खाली जायचं, परत असं तुमच्या कॅपॅसिटीनुसार 10-20. आपण आता स्क्वॉट नंतर स्टँडिंग लंचेस घेणार आहोत. तर चला तुम्ही पाहू शकता, व्यवस्थित टान्स घ्यायची. एक पाय पुढे, परत तो पाय मागे, परत दुसरा पाय पुढे, परत दुसरा पाय मागे, असं व्यवस्थित टान्स घेऊन खाली जायचं आणि वरती यायचं. व्हिडिओ आवडला असेल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. लवकरच भेटू आपण एक नवीन व्हिडिओमध्ये. तुम्हाला रोज काही ना काहीतरी नवीन शिकायला भेटेल. धन्यवाद.